घरामध्ये इनमिन 3.5 माणसं असतील ना मंडळी खाणारे, आणि ते पण नखऱ्याचे असतात, आणि खास करून व्हेज नॉनव्हेजवाले. तर मुलगी आहे प्युअर व्हेजिटेरियन, ती खात नाही. असं नाही की ती अगोदर खात नव्हती, पण 4-5 वर्ष झालं ती नॉनव्हेज खात नाही. आणि मुलगा, त्याला सकाळ संध्याकाळ नॉनव्हेज दिलं तरी तो नाही म्हणणार नाही आणि कंटाळणारसुद्धा नाही. तर मी मध्येच लटकते. मला दोन्ही चालतात, व्हेज नॉनव्हेज. खास करून मी पण जास्त व्हेजच खाते. तर माझ्या मुलीचं असं असतं की नॉनव्हेज बनवलं म्हणजे तिच्यासाठी पनीर वगैरे बनवायलाच पाहिजे किंवा बाहेरून मागवायला पाहिजे. तर मी असं काहीही केलेलं नाही. मी म्हटलं चल तुला आज मस्त मी पनीरसारखी एकदम सेम टू सेम सोयाबीनची भाजी बनवते आणि भेंडी बनवते. तर नाकमुष्टी मारत हो टो केलं. मग काय लांब लांब भेंडी कापून घेतली. एका कढईमध्ये थोडंसं जिरं घातलं, कढीपत्ता घातला, हिरव्या मिरच्या कापून घातल्या म्हणजे थोड्या जाड जाड, आणि एक कांदा कापून घातला. मस्त भेंडी घातली आणि मस्त परतून घेतली. त्यात थोडंसं हळद मीठ टाकलं. 10 मिनटामध्ये भेंडीची भाजी तयार केली. परत मी इथे सुरुवातीला सोयाबीनची भाजी बनवली, आणि सोयाबीन छान गरम पाण्यामध्ये धुवून घेतलं छान. त्याच्यामधला फेस काढून घेतला. एकदम छोट्या आकाराचं सोयाबीन घेतलं होतं मी. तुम्ही मीडियम आकाराचं सुद्धा घेऊ शकता. मस्त मग सोयाबीन वाफेपर्यंत मी कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि मसाला बनवून घेतला. कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण, थोडेसे काजू बदाम, खडे मसाले. काजू बदाम नाही घातले तरी चालतील, घरात होते म्हणून मी टाकले. तर कशी पनीरची टेस्ट येईल ते बघत होते मी तिच्या भाजीला, सोयाबीनच्या. तर मस्त एका कढईमध्ये मी परत तेल टाकलं, सोयाबीन छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये मसाले टाकले, थोडासा पनीर मसाला, किचन किंग मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून मस्त सोयाबीन परतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये नंतर मी टाकलेलं आहे जे वाटून घेतलेलं वाटण. तर भाजी सोयाबीनची तयार केली. आणि इथे बनवली होती मी मिक्स कोंबडीची सुकी कलेजी, म्हणजे दोन्ही बकऱ्याची आणि कोंबडीची दोन्ही होत्या. तर इथे सुद्धा मी याची रेसिपी पूर्ण टाकणार आहे, नक्कीच बघा. आणि नंतर बनवली होती मी मच्छी फ्राय. तर हे बघा, अशा पद्धतीने मच्छी फ्रायसुद्धा बनवून झाली होती. तर मच्छीला अगोदर आलं, लसूण, लिंबू, हळद, मीठ टाकून थोडंसं मालवणी मसाला लावून बाजूला ठेवली होती सर्व. नंतर मग मी व्हेज बनवलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.